प्रचंड जल्लोष आहे, प्रचंड उल्हास आहे। परशुराम जयंती मला वाटतं भूतोन भविष्यती या वर्षी प्रचंड जल्लोषात निघालेली आहे आणि मला वाटतं ही परशुराम जयंती साजरी करत असताना देशावर जे संकट आलं त्याला सुद्धा आमचा हे बांधव भगिनी विसरलेले नाहीत। त्यांना सुद्धा या ठिकाणी जयंती साजरी करत असताना श्रद्धांजली या ठिकाणी वाहिलेली आहे। वेगवेगळ्या देखांच्या माध्यमातून तळात भीती लावून खऱ्या अर्थाने हे देश प्रेम आहे, हे परशुरामजीवरचं प्रेम आहे, प्रभू रामचंद्रावरचं प्रेम आहे। निश्चितपणे मी भगवंताला प्रार्थना करेल की आमच्यावरचं देशावरचं देवा संकट दूर कर, त्या सर्वांना सुखी ठेव, निरोगी ठेव, हीच मी भगवान परशुरामांच्या चरणी प्रार्थना करेल। हे जे देश आपल्या देशामध्ये आतंकवाद, पाकिस्तानी अतिरेकी ज्या पद्धतीने पर्यटकांवर गोळीबार करून कंठस्नान घातलं 26-27 पर्यटकांना, खऱ्या अर्थाने मला वाटतं आता बदला घेण्याची वेळ आहे आणि मोदीजी आमचे देशाचे पंतप्रधान निश्चितपणे त्या दिशेने आता आपली वाटचाल सुरू आहे। कुत्र्याचं शेपूट किती सहन करण्याचा प्रयत्न केला तर ते वाकडच असतं, त्याला कायमचं या ठिकाणी संपवण्याची वेळ, ते कायमचं जर कट केलं तर याच्यानंतर वळवळ करणार नाही, म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्याची संपूर्ण देशवासियांची भावना आहे। आज भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त ही शोभायात्रा, जिला आम्ही हिंदू जनजागरण यात्रा आम्ही म्हणतो, तिचा आता शुभारंभ झालेला थोड्याच वेळापूर्वी। सध्या राजा बाजार संस्थान गणपती इथपासून जवळपास मोहन टॉकीज पर्यंत ही कंप्लीट त्यामध्ये ही शोभायात्रा आहे। यामध्ये 5 घोड पथक आहेत, 1 लेझिम पथक आहे, वेगवेगळ्या संस्थांचे 5 रथ आहेत, याशिवाय एक पालखी आहे, त्याचप्रमाणे 4 वेदांचं 2 रथ असून 1 रथ भगवान परशुरामांचा आहे। अशा प्रकारे सृष्टीमध्ये आजची त्यामध्ये यात्रा चालू आहे। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे असं की मागील आठवड्यामध्येच पहलगाम काश्मीर येथे जो भ्याड हल्ला जो हिंदू समाजाच्या लोकांवर झालेला आहे, अगदी त्यामध्ये नाव विचारून त्यांनी त्यामध्ये त्यांची हत्या केलेली आहे। या सर्वांचा निषेध म्हणून जे आहे सर्वजण आपल्या हातावर एक काळी फीत लावून सर्वजण या यात्रेमध्ये सामील झालेले आहेत आणि कोणत्याही प्रकारची विद्युत रोषणाई किंवा बँड डीजे अशा प्रकारचा आम्ही काहीही प्रकारे साजरी न करता आम्ही गांभीर्यपूर्वक आणि शिस्तबद्धपणे ही शोभायात्रेचा मार्गक्रमण आम्ही करत आहोत। या सध्याच्या यात्रेमध्ये जवळपास 4 ते 5 हजार परशुराम भक्त, ज्यामध्ये नुसतं ब्रह्मवृंदच नाही तर सकल हिंदू समाज त्या सर्व यात्रेमध्ये सामील झालेला आहे। ही यात्रा आता इथून सराफा, सिटी चौक पोलीस चौक, मसली खडक, गुलमंडी आणि तेथून जाऊन परशुराम स्तंभ, औरंगपुरा पोलीस चौकी येथे तिचा समारोप होईल। माझं नाव लक्ष्मीकांत जयपूरकर, मी या भगवान परशुराम जन्मोत्सवाचा प्रकल्प प्रमुख आहे या वर्षीचा।